काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश देण्यात आला। काँग्रेस सोडण्यामागचं कारण यावेळी मात्र चव्हाणांनी काही सांगितलं नाहीये। महाविकास आघाडीमध्ये चव्हाणांना नांदेडची लोकसभेची जागा लढवण्यास दिली जाण्याची शक्यता होती। आता चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे आता भोकरची विधानसभेची जागा कोण लढवणार असा प्रश्न निर्माण झालाय। भारत जोडो यात्रेपासून चर्चेत असलेली अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिला विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे श्रीजयाची कारकीर्द नेमकी कशी आहे, श्रीजया वडिलांची जागा घेणार का, हे सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला राहुल गांधींची पहिली भारत जोडो यात्रा आठवत असेल। राहुल गांधींची पहिली भारत जोडो यात्रा मराठवाड्यातनं गेली होती। यावेळी देगलूरपासून श्रीजया चव्हाण या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या। राहुल गांधी यांच्यासोबतचा श्रीजया यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता। तेव्हापासूनच श्रीजया हिच्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती। भारत जोडो यात्रेच्या मराठवाड्यातील प्लॅनिंगमध्ये श्रीजया यांचा सक्रिय सहभाग होता। श्रीजया यांच्या सहभागाबाबत अशोक चव्हाण यांनी देखील त्यावेळी सूचक ट्विट केलं होतं। श्रीजया यांची कारकीर्द कशी राहिली आहे आपण ते समजावून घेऊयात। श्रीजया यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय। अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाचं सर्व काम श्रीजया सांभाळत होत्या। त्याचबरोबर ज्यावेळी 2019च्या निवडणुकीत चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळी श्रीजया यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं होतं। ज्यावेळी अशोक चव्हाण यांनी भोकरदनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा ही श्रीजया यांनीच सांभाळली होती। त्यामुळे पुढच्या काळात श्रीजया या सक्रिय राजकारणात उतरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यातच श्रीजया या अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून आल्या होत्या। श्रीजया यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भावी आमदार असे फ्लेक्स देखील कार्यकर्त्यांनी लावले होते। त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवेश निश्चित मानला जात होता। अशोक चव्हाण लोकसभा लढवणार आणि श्रीजया या भोकरमधनं विधानसभा लढवतील असं समीकरण जवळपास निश्चित झालं होतं। आता अशोक चव्हाण भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भोकरदनची विधानसभेची जागा रिक्त होणार आहे। त्या जागेवर आता श्रीजया यांना भाजपकडून संधी मिळू शकते। श्रीजया यांनी राजकारणात यायचं की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असं अशोक चव्हाण एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते। आता अशोक चव्हाण राज्यसभेवर जाण्याची शक्यता असल्याने श्रीजया यांना ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे भाजप काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत असताना श्रीजया यांना विधानसभेची संधी देणार का असा देखील प्रश्न आहे। अर्थात घोडं मैदान दूर नाहीये आणि सध्याचं राजकारण पाहता काहीही होऊ शकतं हे मात्र स्पष्ट आहे। तुम्हाला काय वाटतं, श्रीजया सक्रिय राजकारणात येतील का? अशोक चव्हाण यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला पटतीये का? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।